दिवली, विश्वनाथ मस्कर नारिवली, राजू पाटील घेसर, रवी गायकर, निवृत्ती भंडारी, अर्जुनभाई पाटील 40+ संघटनेचे अध्यक्ष, शाहू पाटील शिडून या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य. आणि ट्रॉफीचा आम्ही उल्लेख करू. मात्र 18 बॉल 36 करायचे त्या मॅच मध्ये. केशव महाराज येतात गोलंदाजी करण्यासाठी. 18 चेंडू 36 धावा. SP लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली होती. मग मी उल्लेख केला, सबस्क्राईब करा. आपलीच वाहिनी. मार्क असतील, परेश पाटील असतील कोळेगावचे. गोलंदाज केशव महाराज. इथे फलंदाज क्लीन बोर्ड होतोय. रवीला माघारी परतावं लागेल. ज्या रवीसाठी चेतन मोरेने पारितोषिक लावलं होतं तो मात्र बॅक टू द पॅव्हेलियन. या स्पर्धेतील पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आपण पाहतोय. स्वर्गीय रामचंद्र लक्ष्मण भोईर यांच्या स्मरणार्थ सौजन्य अंकुश रामचंद्र भोईर यांच्याकडून सामनावीरच्या ट्रॉफी तुम्ही पाहतायत. स्वर्गीय किशोर दत्तू भोईर यांच्या स्मरणार्थ हनुमान दत्तू भोईर यांच्याकडून मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज क्षेत्रशय्या ट्रॉफी तुम्ही पाहतायत. सौजन्य सुनील रतन भोईर, सानिया एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा आणि सन्मान चिन्ह या स्पर्धेसाठी तुम्ही पाहतायत. स्वर्गीय श्याम कुंडलिक पाटील आणि स्वर्गीय सुधीर कुंडलिक पाटील यांच्या स्मरणार्थ सौजन्य शशिकांत कातोडपाडी यांच्याकडनं, जनार्दन श्रीपत भोईर यांच्याकडनं जनरेटरची 3 दिवस सेवा, लाईव्ह व्यवस्था राहुल भोईर यांच्याकडनं, रवी गायकर यांच्याकडनं मॅन ऑफ द सिरीज साठी कूलर आहे आणि योगेश सावंत मात्र यांच्याकडनं 2 शूजच्या जोड्या. उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजासाठी. आणि बघा केशव महाराज काय गोलंदाजी करतात या मॅच मध्ये. 16 बॉल मध्ये 36 करायचे आहेत. उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजासाठी शूज आहेत. 40+ मध्ये खूप कमी वेळा हे चित्र पाहायला मिळतं. माझं कौतुक करू आम्ही नक्कीच. विकास दादा सुद्धा आलेत दातिलीचे, त्यांचे हार्दिक स्वागत. साई भक्त. केशव जबरदस्त गोलंदाजी करतात कारण की रवीची विकेट मिळाली आहे. 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 36 करायचे आहेत. तिसरा चेंडू डॉट आलाय. काय गोलंदाजी करतात बघा केशव महाराज. जबरदस्त गोलंदाजी. आता 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 36 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. 15 चेंडू 36 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. शरद भोईर येतात बघा. वेगळी पर्सनॅलिटी आहे. काय गोलंदाजी केली जाते बघा. 4 चेंडू बाळू पाटील सलग डॉट आलेत. त्यामुळे दबाव आता वाढलाय. श्याम जर चांगली बॅटिंग करतायत तर त्यांना स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. हे प्रत्येक खेळाडूला लक्षात घेणं गरजेचं असतं की एखादा आपल्या समोर ज्यावेळी चांगला फलंदाज बॅटिंग करतो त्याला स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. आणि या गोष्टी बऱ्याच वेळा घडत नाही बाळू. त्याचमुळे श्याम आले. आता कदाचित सांगितलं असेल बाबा 4 डॉट गेलेत, 2 चेंडू आहेत, 2 मध्ये 5-6 धावा आल्या तरी हरकत नाहीये. चांगली गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. केशव महाराज काय गोलंदाजी केली. आणि मग मेडन षटक पाहायला मिळेल का. 5 चेंडू डॉट आलेत. 1 चेंडू शिल्लक आहे. पंचांकडे असं वाटलं, मनोजदाला असं वाटलं की षटक संपले. हरकत नाहीये. 13 बॉल 36. जबरदस्त बॉलिंग. या चेंडूनंतर पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. फुलचंद भोईर यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी राहिली आहे. सातत्याने आम्ही त्यांचं कौतुक का करतोय की प्रत्येक व्यक्तीला जी जिम्मेदारी दिली आहे साईनाथ भोईर ते सातत्याने. आनंद गायकर असतील, सावंत भोईर असतील. इथे सफल झाले आणि मेडन षटक. जरा जोरदार टाळ्या होत्या. केशव महाराज बघा. गणेश भोईर यांनी सुद्धा कौतुक केलंय. खेळाडू कोणत्या गावचा आहे ना बाळू पाटील हे महत्वाचं नाहीये. मेडन ओव्हर टाकली ना टाळ्या झाल्या पाहिजे. पाणी घेऊन जायचं. आणि साईनाथ भोईर यांच्याकडे या मेडन षटकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज केशव महाराज यांच्यासाठी. 12 चेंडू आणि आता 36 धावांची गरज. डीजे